नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. वाशिममध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त नवशा गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. चतुर्थीनिमित्तानं हजारो भाविकांनी घेतलं बाप्पांचं दर्शन. आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार विप्लव बाजोरिया यांच्यावर गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. स्वारगेट लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी विरोधात 87 जणांची साक्ष नोंदवणार. साक्षीदारांच्या यादीसह भक्कम पुराव्याची यादी सरकारी वकिलाकडून न्यायालयात सादर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर 2 सरकारी विद्यापीठाचे फॉरेन्सिक ऑडिट होणार. 45 दिवसात ऑडिट केले जाणार. पुण्यात प्रभारी सहाय्यक आयुक्तांचं निलंबन. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विषारी दारू प्रकरणात मृतांची संख्या वाढली. मृतांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे. तपासासाठी CID कडून 10 पथके तैनात. बुलढाण्याच्या जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती. 10 जूनच्या सुनावणीकडे सेवा ज्येष्ठ शिक्षकांचं लागलं लक्ष. धाराशिवमध्ये गोठ्यात बैल नाहीत. ट्रॅक्टरसाठी डिझेलही मिळेना. शेती मशागतीची कामे खोळंबलीत. इंधनासाठी पेट्रोल पंपावर चालक मालकांची गर्दी. परभणीत शेतातून ट्रॅक्टर नेऊ नको म्हटल्याच्या कारणावरून 5 जणांना शिवीगाळ आणि मारहाण. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 8 जणांवर चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीच्या दहिगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची बॅटिंग. पावसामुळे कडुनिंबाचं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं प्रचंड आर्थिक नुकसान. अर्ध्या गावाचा संपर्क तुटला. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.